इकडे तब्बल 25 महिलांची लग्न करणाऱ्या एकाला नालासोपारा पोलिसांनी अटक केलेली आहे। लग्न जमवणाऱ्या संकेतस्थळावरून विधवा घटस्फोटित महिलांना हेरून त्यांच्याशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या नव्या लखोबा लोखंडेला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। फिरोज नियाज शेख असे या व्यक्तीचं नाव आहे। यानं 2015 मध्ये पुण्यातल्या 4 महिलांना हेरून असंच लग्न केलेलं होतं आणि त्यानंतर 2023 मध्ये 6 वेळा तो तुरुंगात जाऊन आला। मात्र त्यानंतरही त्यानं फसवणूक सुरू ठेवत एकूण 25 महिलांशी लग्न केलेलं आहे। नालासोपाऱ्यामधील महिलेसोबत लग्न करून तिची फसवणूक करण्यात आली होती। त्या महिलेनं पोलिसांमध्ये तक्रार दिल्यानंतर आरोपी फिरोज शेखला अटक करण्यात आलेली आहे। त्याला वसई न्यायालयामधून हजर केल्यानंतर 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। फिरोज शेख यांनी त्या महिलेशी शादी.com या संकेतस्थळावर ओळख करून तिच्याशी लग्न केले आणि तिच्याकडून कार घेण्यासाठी व लॅपटॉप घेण्यासाठी जवळजवळ 6,50,000 रुपये घेऊन तो पळून गेला होता। त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यामध्ये आरोपीला ट्रॅप लावून आम्ही कल्याण येथून अटक केलेला आहे। याच्याकडे तपासामध्ये अशी माहिती मिळेल की जवळजवळ 25 ते 30 महिलांची अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे। लोकांना मी एवढं सांगेन की शादी.com या संकेतस्थळावरून जोडीदारांची निवड करताना त्याची आणि असा काही प्रकार झाला तर तात्काळ पोलिसांची मदत घ्यावी आणि त्यापासून सावध राहावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।